आज फादर्स डे आणि त्याच निमित्तानं एक नवं गाणं रसिकांच्या भेटीला आलंय। सलील कुलकर्णी यांच्या लेखणीमधून साकारलेलं आणि त्यांच्या स्वरांनी सजलेलं हे गाणं सलील कुलकर्णी यांनी स्वतः आणि शुभंकर कुलकर्णी या वडील आणि मुलाच्या जोडीनं गायलंय। तू माझ्या जीवाची सावली असे या गाण्याचे शब्द आहेत। वडील आणि मुलाच्या नात्यामधलं हळवेपण सांगणारं हे गाणं सध्या फादर्स डेच्या निमित्ताने सोशल मीडियावरती सुद्धा रील्स आणि व्हिडिओच्या स्वरूपामधून तुफान व्हायरल होत आहे। बसवनी खांद्यावरी मज दाविलीस तू सारे, एकदाच मी मागितले अन आणलीस तू तारे। बसवनी खांद्यावरी मज दाविलीस तू सारे, एकदाच मी मागितले अन आणलीस तू तारे। तू गुरु तू सखा तूच माऊली, तू माझ्या जीवाची सावली, तू माझ्या जीवाची सावली। आठवते पाहिले तुला पहिल्यांदा अन मी गहिवरलो, मुठीत इवल्या धरलेस बोट माझे तू अन मी विरघळलो। आठवते ते पाऊल पहिले धडपडणारे, आठवती ते बोल बोबडे अडखळणारे। बाबा म्हणून हा काय कथा सुखाने गुदमरलो मी, हात तुझा इवलासा धरुनी किती वादळातून तरलो मी। वर्षे सरली किती जरी पण मनात सारे अजून ताजे, हाक तुझी कानावर येता तीच धून हृदयातून वाजे। आणि या गाण्याविषयी बोलूयात। स्वतः संगीतकार आणि गायक डॉक्टर सलील कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सलील, खूप खूप अभिनंदन या गाण्यासाठी। खरं तर आजवर अनेक गाणी तुम्ही केलेली आहेत आणि आई आणि वडील या नात्यावरची सुद्धा गाणी तुमची प्रसिद्ध आहेत। मात्र हे गाणं तुम्ही स्वतः लिहिलंय आणि संगीतबद्ध सुद्धा केलंय। म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून, साधारणतः मला वाटतं 3-4 वर्षांपासून या गाण्याविषयीचं तुमचं काम सुरू आहे। तुम्हाला नेमकी आवडलेली ओळ कुठली आहे? तू माझ्या जीवाची सावली या गाण्याचं मला असं वाटतं आपण जर व्हिज्युअल डोळ्यासमोर आणलं तर आपण एखादा फोटो अल्बम बघतो आपल्या मुलाच्या लहानपणापासूनच्या फोटोचा, आणि तो दोघांच्या पर्स्पेक्टिव्हनी म्हणजे वडिलांच्या पर्स्पेक्टिव्हनी एकदा मी बघितलाय आणि एकदा मुलाच्या पर्स्पेक्टिव्हनी बघितलाय। म्हणजे एकदा वडिलांनी तो अल्बम बघताना त्यांच्या मनात काय काय ओळी येतील आणि मग तोच अल्बम थोड्या वेळाने मुलांनी घेतला आणि मुलांनी ते फोटो बघितले तर त्याला काय काय वाटेल असं ते गाणं आहे। पण मला असं वाटतं की वडील किंवा पालकच एकूणच या नात्याची आपण जर एका ओळीत, मला आवडलेली ओळ त्याच्यातली जर विचारलं तर मी आहे ना रे म्हणणारा तो तुझा चेहरा मला पाहू दे। कारण मला वाटतं पालकत्व म्हणजे काय की मुलांना तो विश्वास वाटायला पाहिजे की तुम्ही त्यांच्यासाठी काय उभे आहात। तो जो एक विश्वास असतो की बाबा आहे किंवा आई आहे। आत्ताच्या काळामध्ये मी आई आणि बाबा असं डिफरन्शिएट करणार नाही, कारण अनेक घरामध्ये आई सुद्धा वडिलांसारखी खंबीरपणे अख्खं घर तिच्या खांद्यावर पेलून नेते आणि अनेक घरामध्ये वडीलही आईचं काम करत असतात। तर आत्ताच्या काळात हे नातं असं इतकं वेगळं राहिलंच नाही, पण मी त्याला बाबा पण म्हणेन। म्हणजे ती जी भावना आहे वडील असण्याची भावना, जबाबदारीची, त्याची ही ओळ मला सगळ्यात आवडली मुलाच्या पर्स्पेक्टिव्हनी। आणि वडिलांच्या पर्स्पेक्टिव्हनी ती जी ओळ आहे की मुठीत इवल्या धरलेस बोट माझे तू आणि मी विरघळलो, तर जे जे इथे बाप आहेत किंवा आई आहेत त्यांना हे नक्की आठवेल की आपल्या बाळाचा पहिला जो स्पर्श असतो तर ते बाळ असं पाळण्यात असताना आपण हळूच त्याच्या मुठीमध्ये आपलं बोट देतो आणि तो जो हळुवार स्पर्श असतो ना, तो मला असं वाटतं निसर्गातलं इतकं सॉफ्ट
दुसरं काहीच आपल्याला कधी हाताला लागलेलं नसतं जितकं त्या बाळाचा तळहात असतो. सो ते या 2 ओळी मला स्वतःला खूप आवडल्या आणि या निमित्ताने दोघांचंही म्हणणं मांडता आलं गाण्यातून, याचा आनंद आहे. अगदी म्हणजे हे गाणं लोक वेगवेगळ्या पद्धतीने खरं तर रिसीव्ह करतायत असं आपण म्हणूया, किंवा लोकांना इतकं आवडतंय. अगदी रील्स आणि व्हिडिओ सुद्धा स्वतःच्या वडिलांचे, आपल्या मुलांचे फोटो टाकून व्हायरल होत आहेत. त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही, काय होतं, मला असं वाटतं की काही गोष्टी इतक्या जवळच्या असतात की त्याच्याविषयी आपण बोलत नाही, किंवा त्याला शॉर्ट साइटेडनेस म्हणतो आपण, की इतक्या जवळच्या गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसत नाही, थोड्या अंतरावरच्या दिसायला लागतात. पण एखादा माणूस आपल्या इतका जवळ असतो की आपण गृहीतच धरतो की आई काय आहेच, बाबा काय आहेतच. तर मला असं वाटतं की जे 2009 मध्ये दमलेल्या बाबाची कहाणीमध्ये मुलगी आणि वडील या नात्याला अधोरेखित करणारं ते गाणं होतं. तर त्या गाण्यानंतरही अशी खूप गाद आली की हे गाणं ऐकून खूप वर्षांनी एखादी मुलगी असेल की जी वडिलांच्या शेजारी जाऊन बसली आणि त्यांचा हात पकडून त्यांना म्हणले की बाबा तुम्ही माझ्यासाठी फार महत्वाचे आहात. तर हे म्हणायला पाहिजे आणि ते प्रत्येकाला खरं तर म्हणायचं असतं. पण एखादं गाणं वाट करून देते, तसं या गाण्याने ती वाट करून दिली की मुलगा आणि वडील पण काय होतं, एका सर्टन एज नंतर मुलगा पण खूप मानत असतो. तो त्याच्या मित्रांमध्ये खूप वेळा म्हणतो की आमचे बाबा म्हणजे ना बोलायचंच नाही, किंवा वडील पण ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या मित्रांमध्ये मुलाचं भरभरून कौतुक करतात. पण असं शेजारी शेजारी बसून एकमेकांना सांगत नाही कदाचित की बाबा तुम्ही आहात म्हणून मला आधार आहे. हे आपल्याकडे आपण बोलत नाही. मग एखादं गाणं जेव्हा असं येतं तेव्हा त्या गाण्यामधून तुमचं म्हणणं तुम्हाला जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा तुम्हाला ते गाणं परत परत ऐकावं असं वाटतं आणि मग तुमच्या फोटो बरोबर ते लावावं असं वाटतं की मला एक्झॅक्टली हेच म्हणायचंय की हात तुझा पाठीवर होता आहे आणि सदा राहू दे. हेच आपल्याला म्हणायचं असतं. ते गाण्यामधनं आलं की ते लोकांना आवडतं. तर मला नेहमीच असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की अरे हे तर मलाच म्हणायचं होतं. हे कुठल्याही गाण्याचं मोठं यश असतं. अगदी म्हणजे सलील तुम्ही म्हणालात तसं ही नाती इतकी जवळची आहेत की आपण गृहीत धरतो आणि थँक्यू म्हणायचं राहून जातं. त्यामुळे मला असं वाटतं की या गाण्यामुळे हे थँक्यू म्हणणं सोपं झालेलं आहे. थँक्यू. मी थँक्यू म्हणतो या निमित्ताने.